श्री गणेश मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समिती हटाव समितीचे चंदनदादा चव्हाण साहेब इथं आलेले त्यांना आम्ही गणेश मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत। कारण असं आहे की स्मार्ट मीटर या जवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी या शासनानं बसवलेला आहे, पण ह्याचा फटका सर्वसामान्य लोकांना आणि आम्हा व्यापाऱ्यांना पण झालेला आहे। स्मार्ट मीटरमुळे प्रॉब्लेम आज झालेला आहे की बिलं भरमसाठ यायला लागलेले, सरकार याच्यावर अंकुश कुठलंही राहिलेलं नाही आहे। ह्या मोहिमेविरोधात जनतेतून तीव्र भावना निर्माण झालेली आहे आणि ह्या भावनेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन चंदन शेवे साहेबांनी आता स्मार्ट मीटर हटाव कृती समिती स्थापन करून त्याचं नेतृत्व ते करत आहे आणि ह्या नेतृत्वातूनच त्यांनी ह्या स्मार्ट मीटरला विरोध केलेला आहे आणि त्याला गणेश मार्केट व्यापाऱ्यांना आम्ही जाहीर पाठिंबा डिक्लेअर करत आहोत आणि सरकारला विनंती करत आहोत की जसं योगी सरकारने स्मार्ट मीटरचे बंद करून टाकले, उद्ध्वस्त करून टाकले, काढून टाकले, कारण लोकांचं तिथं तीव्र भावना निर्माण झाल्या आणि लोकांनी स्मार्ट मीटर रस्त्यावर आणून चुकून तोडले सगळे, कारण अक्षरशः बिलं एवढी भरमसाठ आली होती। ह्यालाच वैतागून आज महाराष्ट्रामध्ये जनता बी वैतागलेली आहे। तर हे स्मार्ट मीटर सरकारने तात्काळ बंद करावे असे चंदनदादा शिवे यांनी मागणी केलेली आहे दादांनी। त्याला ह्या जनतेतून आणि आमच्या सर्व व्यापाऱ्याच्या संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो। गणेश मार्केट गाळेधारक व्यापारी असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष सन्माननीय गणेश कोलते, अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष संजय शिंदेसाहेब, त्याचबरोबर सचिव गणेश कांबळे साहेब या सगळ्या व्यापारी बांधवांनी हे स्मार्ट मीटरच्यामुळं जी वाढीव बिलं यायला लागलेली आहेत, जनता हैराण झालेली आहे, गाळेधारकांना सुद्धा याचा मोठा फटका प्रत्येक महिन्याला बसत चाललेला असल्यामुळं हे जे जनआंदोलन, एक जिल्हाव्यापी आंदोलन जे जाहीर झालेलं आहे हे स्मार्ट मीटर हटाव 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते वीज वितरण कार्यालयावर निघणाऱ्या विराट मोर्चामध्ये हे सहभागी होत आहेत। म्हणून या कृती समितीच्या वतीनं आम्ही माझ्याबरोबर आलेले या जे निमंत्रक सन्माननीय नितीनजी बिरजकर, दत्ताजी पाटील साहेब आणि या सर्वांचं मी याच्या वतीनं आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।